सर्वांना माझा नमस्कार आणि मराठी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, मोबाईल हा आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनत चाललाय. आजकालच्या इंटरनेटच्या युगात काही जणांचे मोबाईल शिवाय जगणे मुश्किल होते. कारण बरीच कामं मोबाईलच्या सहाय्यानेच केली जातात. पण त्याचा गैरवापरही तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना बळी पडत आहे. चुकीची वेळ, चुकीच्या ठिकाणी मोबाईल वापरल्याने शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. त्या समस्या काय आहेत आणि आपण त्यावर मात कशी करू शकतो, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. शेअर करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या बातम्यांचे नवनवीन अपडेट्स मिळत राहतील. चला तर मग, जाणून घेऊया मोबाईलची अडक्शन नेमकं काय आहे. सध्या बहुतांश लोकांकडून स्मार्टफोनचा वापर खूप वाढला आहे. स्मार्टफोनच्या वाढत्या वापराचं व्यसन अनेकांना जडलं आहे. काही व्यक्ती टॉयलेटमध्ये गेले तरी सोबत मोबाईल घेऊन जातात. स्मार्टफोनचं व्यसन जडल्याने काही जण 1 मिनिटही मोबाईल शिवाय राहू शकत नाही. तुम्हालाही स्मार्टफोनचं असंच व्यसन जडलं आहे, तर तुम्ही ही बाब अगदी 1 मिनिटात ओळखू शकता. पण तुम्ही स्मार्टफोनचं व्यसन कसं ओळखाल? तुम्ही काही काम नसतानाही स्मार्टफोनचा वापर करत असाल, तर तुम्हाला स्मार्टफोनचं व्यसन जडलं आहे. काही कारण नसताना मोबाईल पाहणे, इंटरनेटवर सर्फिंग करणे, फोन दूर असल्यास चिंता वाटणे, स्मार्टफोन मिळत नसल्यास ताण येणे, फोन वापरताना महत्त्वाची कामे विसरणे, वाहन चालवताना किंवा रस्ता ओलांडताना मोबाईल वापरणे, फोनवर मेसेज किंवा नोटिफिकेशन आल्यास तात्काळ मोबाईल तपासणे, कामात व्यग्र असतानाही मोबाईल तपासणे, अशा बाबी तुम्ही वारंवार करत असाल, तर तुम्हाला स्मार्टफोनचं व्यसन जडलं आहे. मोबाईलच्या अतिवापराने नैराश्य कसे येते ते बघूया. युनिव्हर्सिटी ऑफ चेस्टर मेडिकल सेंटरच्या वृत्तानुसार, तुमच्या स्मार्टफोन वापरण्याच्या व्यसनामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. स्मार्टफोनचा अतिवापर केल्याने तुम्हाला ताण येण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे नैराश्य येण्याची शक्यता आहे. यामुळे तुमच्या डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. आता स्मार्टफोनच्या व्यसनाचा मानसिक आरोग्यावर परिणाम कसा होतो, ते समजून घेऊया. स्मार्टफोनचा अतिवापर हा तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. स्मार्टफोनचा अतिवापर तुमचं मानसिक आरोग्य बिघडवू शकतं. मोबाईलचा अतिवापर तुमचं नातंही खराब होऊ शकतं. त्यामुळे मोबाईलचा अतिवापर करणाऱ्या लोकांनी सावध व्हायला पाहिजे. आता मला एक गोष्ट सांगा आणि सर्वांना विनंती आहे, प्रामाणिकपणे सांगा की शेवटच्या वेळी तुम्ही तुमच्या फोनपासून तासनतास दूर कधी राहिला होता. आठवत नाही ना? हे असे होऊ शकते कारण तुम्ही कुठेही आहात. तुम्ही कोणासोबत आहात, तुम्ही काय करत आहात, तुमचा फोन नेहमी तुमच्या जवळ असू शकतो. प्रत्येक सूचनेवर सतत ब्लिंक करत असतो. तुम्हाला तो उघडण्याचा आणि सूचना काय आहे ते तपासण्याचा मोह होतो. आजच्या काळात, खास करून कोविड नंतर, मोबाईलच्या अतिवापरामुळे स्क्रीन ॲडिक्शन खूप वाढले आहे. पालक, शाळा, सायकॉलॉजिस्ट, डॉक्टर्स या सगळ्यांकडून हेच सतत ऐकायला मिळते. याचे कारण, मोबाईल ॲडिक्शन हा प्रकार फक्त अभ्यासावर किंवा फक्त तब्येतीवर परिणाम करत नाहीत, तर तो झोप, तब्येत, अभ्यास, नातेसंबंध, आत्मविश्वास, आनंद, समाधान, ध्येय या सगळ्याच गोष्टींवर नकारात्मक परिणाम करतो. आणि म्हणून स्क्रीन ॲडिक्शनच्या कारणांचा, परिणामांचा आणि उपायांचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते. चाइल्ड मोबाईल ॲडिक्शन, मुलांना मोबाईलपासून दूर ठेवायचे तर फार कठीण गोष्ट नाही. या सोप्या स्टेप्स फॉलो करा. शारीरिक ॲक्टिव्हिटीज करण्यास प्रोत्साहित करा. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवायचे असेल तर त्यांना शारीरिक हालचाली आणि मैदानी खेळांसाठी प्रोत्साहित केले पाहिजे. मुले जेवढी घराबाहेर खेळतील तेवढा त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास चांगला होईल आणि मुलं वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रमतील. पुन्हा एक सांगण्यासारखं आहे की मुलांच्या मौजमजेसाठी दुसरं काहीतरी निवडा. मुलं आपल्या मनोरंजनासाठी फोनचा वापर करतात. मनोरंजनासाठी मुलाला मोबाईल दिला तर तो टाइमपाससाठी नेहमी फोनमध्ये गुंतलेला असेल. अशा वेळी मुलांना टीव्ही, पुस्तके वाचण्यासाठी आणि स्पीकरवर गाणी ऐकण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. त्यासोबतच त्याला वेगवेगळ्या कला शिकवायला हव्यात किंवा त्याचे क्लासेस लावून द्यायला हवेत.